पद्मिनी काकू, आपण शांतपणे बसून बोलूया प्लीज. नाही या कौशिकी, आज नाही. या मुलामुळे आधीच माझा नवरा एकदा हॉस्पिटलमध्ये पोहोचलाय. तिथून ते बरे होऊन येत नाहीत तर या दोघांनी मिळून त्यांना जेलमध्ये टाकलं. कौशिकी, आज तर तू हिम्मतच करू नकोस माझ्यामध्ये पडण्याची. मी तुला सांगितलं होतं ना की तू ज्यांच्यावरती विश्वास ठेवतेस तेच तुझा विश्वासघात करणार आहेत आणि त्याची फळं माझ्या नवऱ्याला भोगावी लागतायत. ह्या दोघांमुळे जेवढं नुकसान झालंय तेवढं बास आहे. आता तू आणि तुझ्या काकांनी केलेली चूक मी सुधारणार आहे. काय करताय तुम्ही? सोडा तिचा हात. स्वच्छता अभियान, घरातला सगळा कचरा साफ करतोय, घाण सगळी घरातली काढून टाकतोय. अशा बायकोबद्दल अशी बोलायची हिम्मत कशी झाली तुझी? माझी बायको आहे ती, या घरची सूर आहे ती. हो ना, मग तिला सांगायचं तसं वागायचं, लायकीत राहायचं, कळलं? आणि घरची सून घराची अब्रू राखते अशी बाहेर जाऊन कुठे स्टेटमेंट नाही देत, घालवत नाही अब्रू. माझ्या बायकोवर आरोप नाही करायचे. हा काय म्हणजे तुला काय म्हणायचंय? दयानंद खांडेकरने खून केलाय? हा बोल ना, दयानंद खांडेकरने खून केलाय? तेच सांगितलं जे तिने बघितलंय. सोड, सोड, प्लीज सोड. इनफ. घे घे घे, मार त्याला मार, मला मार, ह्यांना मार, सगळ्यांना मार. रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच मारून टाकलं सगळ्यांना म्हणजे सगळं संपेल. मार मार. काकू शांत व्हा. काय करताय तुम्ही? जरा विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी खरं सांगते, मी तिथे जे पाहिलं तेवढंच मी पोलिसांना सांगून आली आहे आणि मला माहितीये बाबा निर्दोष आहेत. त्यांनी काहीही केलेलं नाहीये. तारिणीच्या स्टेटमेंटमुळे काही झालं नाहीये. प्लीज ऐका, तारिणी बरोबर अजून एक विटनेस होता तिथे. त्यांनी सुद्धा तेच पाहिलं जे तारिणीने बघितलंय. तारिणीने स्टेटमेंट काय दिलं माहितीये तुम्हाला? ती जेव्हा तिथे गेली तेव्हा जयराम ऑलरेडी मेलेले होते. दया काका तिथे होते, त्यांच्या हातात शस्त्र होतं, पण तिने दया काकांना मारताना बघितलेलं नाहीये. दया काकांनी हल्ला केला असं तिने सांगितलेलं नाही, असं तिने स्टेटमेंट दिलेलं नाहीये. उलट बरं झालं ना ती होती. त्या दुसऱ्या आय विटनेसने जर खोटं सांगितलं असतं, खोटं स्टेटमेंट दिलं असतं, खून झाला, खून दया काकांनीच केला, तर आपण काय केलं असतं सांगा मला? ह्या सगळ्या दया काका पूर्ण अडकले असते, कायमचे. पण तारिणीमुळे त्यांना सोडवण्याचे होप्स आहेत अजूनही. पण तारिणीच्या स्टेटमेंटवर कोण विश्वास ठेवणार? म्हणजे भ्रष्टाचारी आईची मुलगी आहे ना ती.